जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका. पुणेरी जोडपं. नवरा: अगं ऐकलंस का? घरी पाहुणे आलेत ना, त्यांना जेवणाचं विचार जरा. बायको: भाऊजी, तुम्ही घरून जेवून आलात की घरी गेल्यावर जेवणार? पाहुणा: नाही, मी इथंच जेवणार. बायको: डबा घेऊन आलाय काय? पाहुणा: व्हय, भरून पुन्हा येणार हाय. पाहुणा नांदेडचा होता. बराच शोध लावल्यानंतर ब्युटी पार्लरचं मराठी नाव सापडलं. महिला मुक तात्पुरता कायापालट, जादुई केंद्र असं आहे. शाळेत इंग्लिशची तोंडी परीक्षा चालू असते. मास्तर: गण्या, इट केव्हा वापरतात? गण्या: घर बांधताना वापरतात मास्तर. सर: गोठ्या, तू काल शाळेत का आला नाही? गोठ्या: का? काल जे आलेत ते कलेक्टर झालेत का सर? ज्योतिषी: तुझ्या कुंडलीमध्ये तर पैसाच पैसा आहे. पख्या: ज्योतिषी काका, पण कुंडलीमधून बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर कसे करायचे? एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना घेऊन स्मशान घाटावर घेऊन जातो. सगळे दोस्त: आम्हाला कुठे घेऊन आलास रे? मित्र: अरे वेड्यानो, लोक मरतात इथं यायला. आई: बेटा, तू केस का कापत नाहीस? मुलगा: फॅशन आहे ग आई. आई: गाढवा, तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय. लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला त्यांच्याकडं. गुरुजी: परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती? विद्यार्थी: गुरुजी, हे एकच ठिकाण आहे की जिथे तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शकता. जरा दाखव. आणि बराच वेळा ती दाखवतेही. मुंबईकर: तुमच्या वडापावमध्ये चटणी का लावत नाहीत? पुणेकर: आमच्या जिभेलाच जन्मजात लावलेली असते चटणी. बोलायचं असल तर माणसासारखं बोलत जा. उगाच गाई म्हशीसारखं हम हम करत जाऊ नकोस. ती माझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणशील का? तो: अगं बेबी, मला गल्लीत साधं कुणी कढीपत्ता पण तोडू देत नाही. चंद्र तर लांबचीच गोष्ट. कमी उंचीचा फायदा: मोबाईल जर हातातून पडला तर फुटत नाही. जरी कोरोनाने जगात धुमाकूळ घातला असला तरी हे डेंजर आजारामध्ये अजूनही हगवणच एक नंबरवर आहे. आली कळ, जोरात पळ. टीप: मास्कही वापरू शकत नाही. शुभम: आयुष्यात लहान लहान गोष्टीचा खूप त्रास देतात. साक्षी: कसं काय? शुभम: एकदा टाचणीवर बसून बघ. हातगाडीवरून 50 रुपयाचा टी शर्ट घेतला. नंतर लेविसच्या शोरूममधून 30 रुपयाची कॅरी बॅग घेतली आणि गर्लफ्रेंडला गिफ्ट दिलं. आता 3 दिवस झाले रोज काही न बोलता देत आहे. जेवायला डब्बा हो. सोच बदलो, देश बदलेगा. तिला भेटलो तर 400 रुपये जातील. कामाला गेलो तर 400 रुपये येतील. तिला भेटू की कामाला जाऊ? मित्र: वेड्या, तिला घेऊन कामाला जा, 800 रुपये मिळतील. MIDC कामगार: लोखंडात जीव गंजला. 2000 व 500ची नोट आणि एक्स-रे रिपोर्ट माणसाला भलेही त्यातील काही कळत नसेल तरी हातात घेऊन वर करून बघणार हे नक्की. जी मजा सरक बे तिकडं म्हणण्यात आहे ती मजा एक्स्क्यूज मी म्हणण्यात नाही.
असं म्हणतात, कोणाच्याही परिस्थितीवर हसू नये. भविष्यात तीच परिस्थिती आपल्यावर येते. म्हणून मी रोज अंबानीच्या परिस्थितीवर हसतो. चोर चोरी केल्यानंतर घरातून जात असतो. तेवढ्यात घरातल्या लहान मुलाला जाग येते. मुलगा म्हणतो, शाळेचे पण दप्तर घेऊन जा, नाहीतर सगळ्यांना उठवीन बघ. नवरा भांडी घासताना शेजारीन आली. थट्टा करत बोलली, भाऊजी, आमची पण घासायचेत, काय घेणार? नवरा पुण्याचा होता. बोलला, अहो, तुमच्याची काय भावताव करणार? जे बायको देते तेच द्या. शेजारीन गायब. ओ कहते हे हम बेवफा है. असू दे, आई म्हणते, खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी. जे बोलतात तेच असतात. जोड्या ह्या स्वर्गात बनतात आणि गार्डनमध्ये पकडल्या जातात. मी 31 डिसेंबरला तुम्हाला हॉटेलमध्ये जबरदस्त पार्टी देणार आहे. हॉटेलचा पत्ता खाली दिलेला आहे. व्यवस्थित वाचा आणि पोचा पत्त्यावर. सगळ्यांनी यायचं हं. कोणतेही कारण चालणार नाही. बंड्या मोटरसायकलवरून भरधाव जात असतो. पोलीस, नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का रे तुला? बंड्या, दिसला साहेब, पण मला असं वाटलं सिनेमाचं पोस्टर आहे. बंड्या चिंगीच्या बाबांना जाऊन भेटतो. बंड्या, मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो. चिंगीचे बाबा, कधीपासून? बंड्या, गेल्या 5 महिन्यापासून. चिंगीचे बाबा, हे शक्य नाही. बंड्या, मग अजून 4 महिने थांबा, तुमची खात्रीच पटेल बघा. बंड्या आणि गुंड्या शाळा सुटल्यावर दप्तर पाटीला अडकवून चालले होते. मध्येच बंड्या गुंड्याला म्हणाला, बंड्या, तोफ कशी तयार करत असतील रे? गुंड्या, त्यात काय मोठं, सोपं आहे. एक लांब सडक चित्र घ्यायचं आणि त्याच्या भोवती लोखंड गुंडळायचं. बंड्या, रजनी काका, शाळेत असताना तुम्ही मॉनिटर म्हणून धमाल केली असेल ना? एखादी गंमत सांगा ना. रजनी काका, एकदा वर्गात एक पोरगा खूपच दंगा करत होता. मी एकदाच म्हटलं त्याला, ए ढक्कन, गप्पे, आज तो पंतप्रधान झालाय. बंटी, मी लहान असताना कुतुब मिनारावरून खाली पडलो होतो. बबली, मग वाचला का? बंटी, नीट आठवत नाही, त्यावेळी मी फार लहान होतो ना. बंटी, बाबा, कायदा आपल्याला एकापेक्षा जास्त लग्न का करू देत नाही? बाबा, बेटा, मोठा झाल्यावर तुला कळेल की कायदा आपला रक्षक असतो. बंटी, तू गाणगाण्याचा अभ्यास का बरं बंद केला? संगीता, गळ्यामुळे. बंटी, का, गळ्याला काय झालं? संगीता, शेजारच्या पहिलवानने धमकी दिली आहे की जर त्यांनी मला पुन्हा गाणं गाताना ऐकलं तर तो माझा गळा दाबून देईल.